सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वाढलेल्या साताऱ्यातल्या एका छोट्याशा गावात पहाट नुकतीच उजाडत होती. थंड वारा अंगाला झोंबत होता. गावातल्या मंदिराची घंटा वाजली, कोंबड्यांनी बांग दिली आणि प्रत्येक घरात दिवसाची लगबग सुरू झाली. पण त्या गावातल्या एका जुन्या घरात मात्र दिवस नव्हे तर संघर्ष जागा झाला होता. 20 वर्षाची गौरी पहाटे चारलाच उठली होती. अंगावर जुना फटका, परकर पोलका, पायात चप्पल नाही आणि डोळ्यात अपुरी झोप. आई वडील लहानपणीच गेले होते. सावत्र आई सुलोचना आणि तिची मुलगी सानिका यांच्या छायेखाली ती मोलकरीणसारखी आयुष्य जगत होती. पहाटेपासूनच तिच्या कामाला सुरुवात झाली. अंगण झाडणं, गोठा साफ करणं, गाईला चारा घालणं, चूल पेटवणं, भांडी घासणं, एक काम संपायच्यात दुसरं तयार असायचं. अगं, अजून चहा झाला नाही, हात मोडलेत का तुझे? सुलोचना कडकाडली. गौरी काहीच बोलली नाही. तिने फक्त मान खाली घातली. सकाळचा एक कप चहाही तिच्या नशिबात नव्हता. उरलेली शिळी भाकरी हातात देत सुलोचना म्हणाली, हे खा आणि सरळ वावरात जा. सूर्य मावळायच्या आधी खुरपणी पूर्ण झाली पाहिजे. गौरी उपाशीपोटी शेताकडे निघाली. रखरखत्या उन्हात ती तासनतास खुरपणी करत होती. दुपारी एका धारदार दगडाने तिच्या हातात बोट खोल कापलं. रक्त वाहू लागलं. क्षणभर तिचे डोळे पाणावले, पण ती थांबली नाही. पदरचा तुकडा फाडून जखमेवर बांधला आणि पुन्हा कामाला लागली. दुपार झाली. ती एका झाडाखाली बसली. शेळ्या भाकरीचा घास तोंडात टाकताना तिला वडिलांची आठवण आली. एकेकाळी याच शेतात तिचे बाबा तिला आपल्या हाताने घास भरवायचे. आज तीच मुलगी अश्रूंनी भिजलेली भाकरी खात होती. संध्याकाळी ती काम संपून घरी परतली. पण घरी पोहोचताच सुलोचनाने पुन्हा एक पिशवी तिच्या हातात दिली. बाजारातून किराणा घेऊन ये आणि उशीर झाला तर घरात पाय ठेवू नकोस. गौरी पुन्हा निघाली. गावचा आठवडी बाजार माणसाने गजबजून गेला होता. तिने किराणा घेतला आणि परत फिरू लागली. इतक्यात एका बैलगाडीमुळे गर्दीत गोंधळ उडाला. कोणाचा तरी जोराचा धक्का लागला आणि तिच्या हातातील पिशवी खाली पडली. तांदूळ, डाळ, गूळ सगळं रस्त्यांवर सांडलं. गौरी घाबरून सामान गोळा करू लागली. तेवढं सानिका धावत आली आणि सगळ्यांसमोर तिच्या गालावर थप्पड मारली. तुझ्यामुळे सगळं खराब झालं. बाजारात शेकडो लोक उभे होते, पण कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. अचानक गर्दीतून एक उंच रुबाबदार तरुण पुढे आला. त्याने काही न बोलता खाली वाकून तिचं सामान उचलायला सुरुवात केली. गौरी दचकली. साहेब, राहू द्या. तो शांतपणे म्हणाला. मदत करायला परवानगी लागत नाही. तो होता राजवर्धन घाडगे. घाडगे घराण्याचा एकुलता एक वारस. श्रीमंतीन असूनही चेहऱ्यावर गर्वाचा लवलेश नव्हता. त्याने सगळं सामान पुन्हा पिशवीत भरून तिच्या हातात दिलं. तेवढ्यात त्याची नजर तिच्या रक्तातल्या हातावर गेली. हे कसं झालं? गौरीने पटकन हात लपवला. काही नाही. राजवर्धनला समजलं ही जखम हातावरची कमी आणि आयुष्यभराची जास्त आहे. तो निघून गेला, पण गौरीचा शांत चेहरा आणि डोळ्यातलं दुःख त्याच्या मनात कायमचं कोरलं गेलं. त्या रात्री राजवर्धन वाड्याच्या गच्चीवर उभा होता. समोर चांदणं पडलं होतं, पण त्याच्या डोळ्यासमोर वारंवार त्या अनोळखी मुलीचा चेहरा येत होता. इतके त्रास सहन करूनही ती हसत होती. कोण असेल ती? दुसऱ्या बाजूला गौरी घरातल्या अंधाऱ्या खोलीत गोधडीवर पडली होती. अंग दुखत होतं, हात ठणकत होता, पण तिच्या मनात एकच विचार होता. आज पहिल्यांदा कोणीतरी मला समजून बोललं. नियतीने त्या दिवशी दोघांची फक्त भेट घडवली होती, पण काळाच्या वहीत त्यांच्या आयुष्याची एक नवी गोष्ट लिहायला सुरुवात झाली होती.